परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका परम पूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन, परम आदरणीय सुनील काकांना, आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. श्रोते आपल्याला साष्टांग वंदन करते. आचार्यांनी अजातवादाची मांडणी करीत असताना या ठिकाणी आता या कारिकेमध्ये म्हणजे 9व्या आणि 10व्या कारिकेमध्ये प्रकृतीचे साह्य घेतलंय बघा, आणि आम्हाला समजावून सांगितलं आहे की अजातवाद हा आम्हाला प्रकृतीच्या माध्यमातून समजावून सांगितलेला आहे. प्रकृती म्हणजे काय? मग प्रकृती शब्दाची व्याख्या काय आहे की प्रकृते अन्यथा भावा कथंचित न भविष्यती, म्हणजे कोणतीही वस्तू आपल्या स्वभावाच्या विपरीत भावाला प्राप्त होत नाही, त्याला प्रकृती असं म्हणतात. म्हणजे साखर आपली गोडी कधी सोडत नाही. विपरीत भाव म्हणजे आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या भावाला, विपरीत भावाला ती प्राप्त होत, त्याला प्रकृती असे म्हणतात. साखर जर आपली गोडी सोडत नाही, अग्नी आपली उष्णता सोडत नाही, तर मग अमर आत्मा कधीही मर्त्य भावाला प्राप्त होत नाही. हे आम्हाला आचार्यांना पटवून सांगायचं आहे आणि आम्हाला पटवून घ्यायचंय. आचार्यांनी पटवून दिलं, आम्हाला पटलं का नाही ते पटवून घ्यायचंय मला. म्हणून लौकिक व्यावहारिक प्रकृती सुद्धा विपर्यय होत नाही. म्हणून प्रकृतीच्या माध्यमातून आता हे आम्ही कसं पटवून घ्यायचं हे फार महत्वाचं आहे. आपल्या नेहमीच्या अनुभवामधली ही प्रकृती आहे आणि म्हणून तेच आचार्यांनी उदाहरण सांगितलंय की प्रकृती सुद्धा विपर्य होत नाही. मला पारमार्थिक प्रकृतीचा, मग पारमार्थिक प्रकृतीचा विपर्य कसा होईल असा प्रश्न विचारून आत्मा हा अजन्मा अमृत स्वरूप आहे हे पटवून घ्यायचे. मग ही प्रकृती 3 प्रकारची आहे. एक संसिद्धिकी म्हणजे सम्यक पद्धतीने, म्हणजे योग साधनेच्या पद्धतीने मिळवलेली ही योगी लोकांची प्रकृती आहे. या सिद्धी सुद्धा जशाच्या तशा राहतात. स्वाभाविक प्रवृत्ती म्हणजे व्यवहारात प्रत्येक वस्तूचा विशिष्ट स्वभाव असतो. उदाहरणार्थ प्रकाश आणि उष्णता अग्नीचाच स्वभाव आहे. डोंगर हा डोंगर रूपानेच राहतो, सूर्य हा सूर्य रूपानेच राहतो. ही झाली स्वाभाविक प्रकृती. त्याच्यामध्ये काल परत स्थान परत कोणताही बदल होत नाही. आणि एक सहज प्रकृती म्हणजे पक्षी आकाशातच उडतात आणि राहते. या प्रकृतीद्वारा निर्माण केल्या गेल्या नाही, या अकृता प्रकृती आहे. अशा व्यवहारातील 3 प्रकृती ज्या विपरीत भावाला प्राप्त होत नाही, म्हणजे ह्यात जर बदल होत तर वास्तविक त्या मिथ्या आहेत, कल्पित आहेत, तरी पण त्यात बदल होत नाही, तर मग अमृत स्वभावाच्या पारमार्थिक आत्मस्वरूपाची प्रकृती बदलणे शक्यच नाही. आणि हे मी मला पटवून घ्यावे तसा सतत असा विचार करावा. स्वतःतील वैचारिक उंची वाढवावी. श्रवणाने ती वाढते. रूपलावण्य अभ्यासिता नाहीये, सहज गुणाची न चालली उपाय काहीतरी जरा सोय आगंतुक गुणाची. या आगंतुक गुण हे उत्तम गुण, हा पुरुषार्थ, ही वैचारिक उंची वाढवणे हे आहे. आणि ती आम्ही धारण करावी आणि अजातवाद पटवून घ्यावा. नपश्चित की जीव ध्यान वेळेला प्राप्त व्हावे व अस्पर्श योगात स्थिर होऊन शांतीला प्राप्त व्हावे, असे सातत्याने एकाग्रतेने एकनिष्ठेने चिंतन करणे तोच आपला स्वभाव होतो. जीवाचे ज्ञान अज्ञानाने झाकल्यामुळे सर्व जीव मोहित होतात. म्हणून आपली आपण करा सोडवण अशा पद्धतीने करावी. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग लोटांगण घालतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणारविंदांवर नतमस्तक होतो. आदरणीय नीलाताई दाता यांच्या चरण स्पर्श करून त्यांना वंदन करतो. आपण भगवत स्वरूप आहात, आपल्या चरणारविंदांना नमस्कार करतो. आजच्या विषयाला आपण सगळे मिळून प्रारंभ करूया. त्यामुळे आपल्यापैकी कोणी शांतीपाठ म्हणा. काका म्हणू का मी? म्हणा. काका म्हणू. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नैत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागे आयुष्य हित कर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्ट नाशी. जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार करते काका. रामकृष्ण हरी. आता आपण आज काही जे दर्शन आहेत त्या दर्शनांची काय मत आहे या संबंधी प्रारंभ करूया. डॉक्टर वसुधाताई देव. आज आपण षड्दर्शनांचं विवेचन घेतो आहोत आणि त्यासाठी डॉक्टर सौ वसुधा देव यांनी बरीच मेहनत घेतलेली आहे. आज सगळ्यांना वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. ज्यांच्या हे लक्षात असेल ते बसले असतीलच, नसेल त्यांनी पटकन पेन आणि वही घेऊन घ्यावी व आजच्या विषयाला मनापासून लक्ष देऊन ऐका. जेवढा शक्य आहे तेवढे दर्शन सांगण्याचा आज संक्षिप्तपणाने दर्शनांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतो. दर्शन शब्दाचा अर्थ असा होतो की परमात्मा, जीवात्मा, ईश्वर आणि जगत या संबंधी केल्या गेलेली जी चिकित्सा, ज्याला मीमांसा असं म्हणतात, त्या मीमांसाचा, ती मीमांसा ज्या ग्रंथामध्ये मांडल्या गेलेली आहे त्याला दर्शनशास्त्र असं म्हणतात. पुन्हा एकदा सांगणार. जीवात्मा, परमात्मा, ईश्वर आणि जगत या संबंधी आपापल्या प्रकारे काही वाद्यांनी
ज्या मीमांसा प्रगट केल्यात ग्रंथांच्या माध्यमातून, ज्या मीमांसा अभ्यासपूर्ण मांडल्यात, त्या ग्रंथांना दर्शनशास्त्र असं म्हणतात. असं जे दर्शनशास्त्र आहे त्याचा आज संक्षिप्त परिचय मी आपल्या समोर करून देण्याचा प्रयत्न करत आहे. योगायोगाने आज इथे लाईन नाही आहे, बघूया काय होतं. त्यामुळे वायफाय काम करत नाहीये. अति प्राचीन काळापासून विचारवंत जीव, जगत, ईश्वर आणि परमात्मा, म्हणजे जीव, जगत, ईश्वर आणि तत्वस्वरूप यांचा परस्पर संबंध काय आहे? जगताचा जीवाशी व्यावहारिक संबंध आहे हे सांगता येते, पण जीवाचा परमात्म्याशी कसा संबंध आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न प्रत्येक दर्शन शास्त्र करत आहे. आत्मा आणि परमात्मा यांचं स्वरूप सुद्धा स्पष्ट करण्याचा आणि त्यांचा परस्पर संबंध काय आहे या बाबी सुद्धा विचारांचा विषय झाला आहे. त्यामुळे अनेक विचारवंतांनी, विद्वानांनी, ऋषीमुनींनी प्रदीर्घ आणि सखोल चिंतन केलं आणि ते काही निर्णयाप्रत पोचले. ज्या निर्णयाप्रत पोचले त्या विचारवंतांचा तो विचार संप्रदाय तयार झाला. त्यांची तपश्चर्या, त्यांची बुद्धी, त्यांच्या बुद्धीची सूक्ष्मता आणि त्यांचे आधारभूत ग्रंथ यानुसार त्यांनी ज्या चिकित्सा म्हणजे मीमांसा स्पष्ट केल्या, त्यात वेगवेगळ्या विचारवंतांची वेगवेगळी मतं तयार झाली. असं जरी असलं तरी त्यांच्यात मतभिन्नता असली तरी सगळ्या मीमांसा या तर्कशुद्ध पद्धतीने मांडलेल्या आहेत आणि म्हणून यांना दर्शनशास्त्र असं म्हणतात. काय म्हणतात? यांना दर्शनशास्त्र असं म्हणतात. काही दर्शन वेद प्रामाण्य मानणारी आहेत, काही दर्शन वेद प्रामाण्य मानणारी आहेत, काही दर्शन वेदांना नाकारणारी आहेत, काही दर्शन ईश्वरवादी आहेत, काही दर्शन निरीश्वरवादी आहेत. परंतु त्यांचा आपण आज संक्षिप्तपणे परिचय करून घेणार आहोत. त्यासाठी कागद पेन आपला तयार ठेवा, मुद्दे नीट लिहून घ्या. डॉक्टर सौ वसुधा देव अकोला यांनी आपल्यासाठी अतिशय मेहनत करून हे सगळं तयार केलेलं आहे. तेही बघायचं आहे आणि माझं सांगणं ऐकायचं आहे. या दोनचा मेळ आपल्याला घालायचा आहे. त्याच्यामुळे आता आपण दर्शन किती आहेत तर षट दर्शन आहे. स्पष्ट आहे, षट दर्शन विवेचन 6 दर्शन आहेत. यातलं पहिलं दर्शन काय म्हणतं ते आपण आता बघूया. पहिलं न्याय दर्शन घेतलेलं आहे. आता हे जे न्याय दर्शन आहे या न्याय दर्शनाचे प्रणेते गौतम ऋषी आहेत. कोण आहेत? हे तुम्हाला मोठं करता येतं का मला माहिती नाही. हो, करता येईल बघा. तुम्हाला हे मोठं सुद्धा करता येईल. माझं झालंय इथे मोठं. न्याय दर्शनाचे प्रणेते, ज्याला प्रवर्तक म्हणतो, हे गौतम महर्षी आहेत. फार मोठे होते आणि त्यांना अक्षपाद सुद्धा म्हणत असत. त्यांचं दुसरं नाव अक्षपाद असं होतं. त्यांनी न्याय दर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे. म्हणून महर्षी गौतम यांचे फार मोठे उपकार आहेत, कारण त्यांनी न्याय दर्शन अत्यंत निखालस पद्धतीने मांडलं आहे. हे तर्कशास्त्र आणि ज्ञानमीमांसा यावर आधारित आहे. ज्ञान प्राप्ती करून दुःख निवृत्ती करणे
आणि मोक्ष प्राप्ती करणे हा न्याय दर्शनाचा प्रमुख हेतू आहे. आणि म्हणून योग्य तत्वज्ञान प्राप्त करून घेणे, अज्ञान दोष आणि दुःख याची निवृत्ती करणे आणि आत्म्याला मोक्ष प्राप्ती करून देणे हा न्याय दर्शनाचं वैशिष्ट्य आहे. न्याय दर्शन सूत्ररूप आहे आणि या न्याय दर्शनाचे 5 अध्याय. किती अध्याय आहे? 5 अध्याय. असं असताना सुद्धा आता सगळं तक्त्यांमध्ये नाही मिळणार, तरी तक्ता खूप काही सांगून गेलेला आहे, हे लक्षात ठेवा. तक्ते बरंच काही स्पष्ट केलेलं आहे आणि खूप स्पष्ट केलेलं आहे. हे सूत्र रूपाने आहे म्हणून यांचं नाव न्याय सूत्र असं झालेलं आहे. आता ही जी न्यायसूत्र आहेत यांची जी मांडणी आहे, या मांडणीमध्ये त्यांनी एक वैशिष्ट्य ठेवलेलं आहे. त्यांनी त्यांचे मुख्य 10 तत्व मांडले आहेत आणि त्यातून ते पुढे चालतात. त्या 10 तत्वांचं नाव आहे प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय आणि वाद. अशा 10 गोष्टी त्यांनी मांडल्या आहेत. आता हे जे न्याय दर्शन आहे हे वेद प्रामाण्य मानतं, हे ईश्वरालाही मानतं, म्हणून याला शेश्वरवादी आहे असं म्हणतात. पण हे परमाणुवादी सुद्धा आहे आणि हे 16 पदार्थांना मानतात. या ठिकाणी 10 दिलेले आहेत. आता मी तुम्हाला 16 सांगतो. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद इथपर्यंत आपल्या तक्त्यामध्ये आलेली आहे. त्यानंतर जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती, निग्रहस्थान या गोष्टींचा त्यात अंतर्भाव झाल्यामुळे ही 16 झाली आहेत. इथे 10 दिलेलीच आहेत. 6 मी तुम्हाला पुन्हा सांगतो नंतरची आणि ती लक्षात घ्या तुम्ही. जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती, निग्रहस्थान या गोष्टी पदार्थांचा याच्यात अंतर्भाव आहे. अशा 16 पदार्थांना न्याय दर्शन शास्त्र मानतं. या 16 पदार्थांच्या सहाय्याने मोक्ष मिळतो. म्हणून 16 पदार्थांचं ज्ञान जर झालं तर मोक्ष मिळतो असं न्याय शास्त्र्यांचं म्हणणं आहे. अज्ञानाने बंद होतो हे मात्र सर्व शास्त्रांचं एक मत आहे. आत्मा इतर पदार्थाहून वेगळा आहे आणि तोच मोक्षदायी ज्ञानाचं स्वरूप आहे असं न्यायशास्त्री म्हणतात. आता न्यायशास्त्र्यांचं आत्म्याबद्दलचं मत काय? आता चार्ट मध्ये नाही बरं, हे चार्ट व्यतिरिक्त भाग आहे हा, लक्षात घ्यावं तेवढा. न्यायशास्त्र्यांचं आत्म्याबद्दलचं मत काय? तर ते म्हणतात आत्मा नाना आहे, म्हणजे अनेक आत्मे आहेत. आत्मा कर्ता आहे, भोगता आहे, पण आत्मा व्यापक नाही. तो मध्यम परिमाणाचा आहे. म्हणजे आत्मा खूप लहान पण नाही, अणु एवढा, आणि आत्मा खूप मोठा पण नाही, विभू. म्हणजे आत्मा मध्यम परिमाणाचा आहे आणि तो 14 गुणांनी युक्त आहे. परमाणु आणि ईश्वरादी 9 कारणे हे जगाचे कारण आहे. जग परमाणु पासून आरंभ पावते असं न्यायवाद्यांचं म्हणणं आहे. म्हणून सगळ्यात लहानाला ते परमाणु असं म्हणतात. सांख्य दर्शन जेव्हा येईल
तेव्हा ते सगळ्यात लहान पिलू मानतात. पण संयोग वियोगाने, परमाणूंच्या संयोग वियोगाने जगताची उत्पत्ती आणि नष्टता होते, असं त्यांचं म्हणणं आहे. ईश्वर नित्य नित्य इच्छावान आणि नित्य प्रयत्नादिवान विभू आणि कर्ता आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. जीव ज्ञानादी 14 गुणांनी गुणवान आहे, म्हणून कर्ता भोक्ता आणि विभू जीव आहे. जीवाचे प्रत्यक्ष ज्ञान व इच्छा अनित्य आहे, असं न्यायशास्त्रांनी आपल्या दर्शनामध्ये ढोबळमानाने मांडणी केलेली आहे. याला न्याय दर्शन असं म्हणतात. याचं रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याला पाठवण्यात येईल. त्यामुळे चार्ट आपल्या समोर उपलब्ध राहणार आहेत. आपण त्या चार्ट्सचा नंतर अभ्यास करू शकता. आता पुढलं दर्शन घेऊया. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ठीक आहे. मला कोणाचाच आवाज नाही आला. समजलं काका, पण अजून थोडस एकदा वाचायला हवं. हो, एकदा नाही 4-5 वेळा वाचावं हो लागेल. हो हो इतक्या समजलं काका? नाहीये. आणि आज तुम्ही पहिलं समजलं, पण फास्ट झाल्यामुळे लिहिता नाही येऊन राहिलं. नाही, हे चार्ट वरून लिहावं लागेल तुम्हाला. लिहिता नाही, लिहिताना थोडस समोरच निघून जाते, फास्ट होतंय थोडं. रेकॉर्डेड चार्ट तुम्हाला पाठवणार आहे झाल्यावर. बर बर बर, ठीक. आणि त्या चार्ट वरून आपल्याला लिहायचं आहे. कारण सगळं नाही होणार, नाही तर एकच दर्शन आपलं 1 तास पुरेल. आणि आपल्याला 6 दर्शनं करायची आहेत. तशी तर 9 करायची आहेत आणि तशी तर 13 करायची आहेत. थोडं सावकाश सांगा ना काका. बर, प्रयत्न करतो. दुसऱ्या दर्शनाला डॉक्टर साहेब थोडं हळू सांगतो. दुसऱ्या दर्शनाला वैशेषिक दर्शन असं म्हणतात. हे वैशेषिक दर्शन कणादानी निर्माण केलेलं आहे, म्हणून कणाद ऋषी याचे प्रणेते आहेत. प्रणेते कणाद ऋषी आहेत. आणि हे 10 अध्यायांचं आहे. किती अध्यायांचं आहे? 10 अध्यायांचं आहे. हे सुद्धा सूत्ररूप आहे. वेदांना प्रमाण मानणार आहे. म्हणून जे वेदांना प्रमाण मानतं त्यांना आस्तिक दर्शन असं म्हणतात. जे वेदांना प्रमाण मानत नाहीत त्यांना नास्तिक दर्शन असं म्हणतात. आणि हे ईश्वराला मानतं म्हणून सेश्वरवादी आहे. वैशेषिक दर्शनकार हे सेश्वरवादी आहे. स ईश्वर, सेश्वर. म्हणून कणाद ऋषी ईश्वराला मानतात आणि वेद प्रामाण्यांना सुद्धा मानतात. वेद प्रामाण्यांना सुद्धा कणाद ऋषी मानतात. ठीक. आता वैशेषिकांचं एक आणखीन हे आहे, काय म्हणतात ते रिअलिस्टिक दर्शन आहे. वस्तूंचं स्वरूप, वस्तूंचे गुणधर्म आणि वस्तूंचा परस्पर संबंध याचं त्यांनी तर्कशुद्ध विश्लेषण केलेलं आहे. ही लोक 7 तत्वे मानतात. मुख्य तत्व हे 7 मानतात. या 7 तत्वांमध्ये सर्व पदार्थांचा अंतर्भाव होतो.
याच्यामध्ये द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. बघाल तुम्हाला चार्ट मध्ये स्पष्ट दिसेल. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव या 7 तत्वांचा सर्व पदार्थांमध्ये अंतर्भाव आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता द्रव्य, ते द्रव्य 9 मानतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन. पंचमहाभूत, काल, दिशा, आत्मा आणि मन असे 9 द्रव्य ते मानतात. एकूण 7 तत्व आहेत. त्यातलं पहिलं तत्व द्रव्य आहे. द्रव्यामध्ये ते 9 गोष्टींना मानतात. दुसरं गुण, द्रव्यांच्या विशेष धर्माला गुणधर्म असं म्हणतात. कोणत्याही गोष्टीच्या, साखरेचा गोडी हा गुण आहे, तर गुण झाला. आता ते गुण 24 मानतात. किती मानतात? गुण 24 मानतात. त्याच्यानंतर कर्म आहे. कर्म 5 मानतात. कर्म 5 मानतात. उत्क्षेपण, अवक्षेपण, आकुंचन, प्रसारण आणि गमन असे 5 कर्म मानतात. आता सामान्य, सर्व द्रव्यांचा जो समान भाग आहे, सर्व द्रव्याची जी समान जाती आहे त्याला ते सामान्य मानतात. पण एकापासून दुसऱ्या द्रव्याला जेव्हा वेगळं केलं जातं तेव्हा त्यांच्यामध्ये विशेषत्व असतं, म्हणून त्याला विशेष नावाची पण एक पुन्हा विभाग त्यांनी केलेला आहे. या व्यतिरिक्त त्यांचा एकमेकांशी संबंध असतो, म्हणून अविभाज्य नावाचा एक भाग त्यांनी केलेला आहे. आणि अभाव, त्या ठिकाणी ते वस्तू नसणे अशा पद्धतीने द्रव्य 9, गुण 24, कर्म 5, सामान्य 2, विशेष अनंत, समवाय 1 आणि अभाव 4 आहेत. ते दिशा आणि काल यांना सुद्धा मानतात. आपण सांगितलंय आधी. त्यांनी मानलेल्या तत्वामधलं एक विशेष तत्व आहे, म्हणून त्यांना वैशेषिक हे नाव देण्यात आलेलं आहे. यांना वैशेषिक का म्हणतात? विशेष नावाचं एक तत्व ते मानतात, म्हणून ते वैशेषिक झाले. हे जे वैशेषिक आहेत हे आत्मा 2 प्रकारचा आहे असं मानतात. एकाला ते जीवात्मा म्हणतात आणि दुसऱ्याला ते परमात्मा म्हणतात. प्रत्येक त्या शरीरात भिन्न विभू आणि नित्य पद्धतीने व ज्ञानादी 14 गुणांनी जो युक्त आहे तो कर्ता आहे आणि भोक्ता आहे. त्याचे प्रयत्न, ज्ञान आणि इच्छा अनित्य आहे, त्याला जीवात्मा असं म्हणतात. जीवात्म्याचे प्रयत्न अनित्य आहेत, ज्ञानही अल्प आहे आणि इच्छाही नाशवान आहे, म्हणून त्याला जीवात्मा असं म्हणतात. दुसऱ्याला ते परमात्मा असं म्हणतात. परमात्मा हाच ईश्वर आहे. ते परमात्मा म्हणतात. आत्म्यापासून पुन्हा सांगा म्हटलं. कशापासून? आत्मा 2 प्रकारचा आहे. एकाला जीवात्मा असं म्हणतात, दुसऱ्याला परमात्मा असं म्हणतात. वैशेषिक दर्शनाचं मत आहे बरं का हे. हा,
ज्या वेळेला आपला विषय येईल वेदांत दर्शनाचा, तेव्हा बाकीचा सगळा खुलासा करूया. प्रत्येक शरीरात जीवात्मा भिन्न, विभू आणि नित्य आहे. तसेच तो 14 गुणांनी युक्त आहे. करताही आहे आणि भोगताही आहे. प्रयत्न, ज्ञान आणि इच्छा जीवाच्या अनित्य असतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता परमात्मा दुसरा हाच ईश्वर मानतात. त्याला ते सर्वज्ञ मानतात. त्याला सुख दुःख रहित आहे असं म्हणतात. आत्मा स्वरूपतः जड आणि व्यापक आहे असं मानतात. आत्म्याला हे जड मानतात, आत्म्याला हे व्यापकही मानतात. आता जड वस्तू व्यापक कशी असेल, पण ते मानतात. जीवात ज्ञानगुण येतो तेव्हा तो जीव सचेतन होतो असं त्यांचं मत आहे. आत्म्यामुळे सचेतन होतो असं नाही मानत ते. ज्ञानगुण आल्यामुळे जीव सचेतन होतो आणि आत्मा म्हणजे ज्ञानाचे अधिकरण आहे. हे वैशेषिक दर्शनवाले मन परमाणुरूप अनंत आहे असं मानतात. जगाचा आरंभ हा परमाणूपासून झाला, हा त्यांचा ठाम सिद्धांत आहे. तसंच परमाणूंच्या संयोग वियोगातून जगताची निर्मिती झाली. म्हणून आकाश, काल, जाती आणि दिशा हे नित्य मानतात. जगाच्या कारणाला हे परमाणू हे जगाचे कारण आहे आणि ईश्वर आदी 9 कारण हे मानतात. आलं लक्षात? मोक्षाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, तर ते म्हणतात विहित कर्मापासून धर्माची उत्पत्ती होते. तत्वज्ञानाने मोक्ष होतो. मननाने तत्वज्ञान होतो. आत्मेतर पदार्थांचे ज्ञान झाल्याखेरीज आत्मज्ञान होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आत्म्या व्यतिरिक्त बाकी सर्व, आत्म्याला ते पदार्थ मानतात, त्याच्यामुळे आत्म्या व्यतिरिक्त बाकी सर्व पदार्थांचं ज्ञान झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही आणि भ्रांतीने संसाराची प्राप्ती होते. आप्तस्तु यथार्थ वक्ता. वेद या वाक्याला मानतो आणि 2 प्रकारची आहेत. म्हणून वैशेषिक मतानुयायी प्रत्यक्ष आणि अनुमान असे 2 प्रमाण मानतात. त्यामुळे यांच्यात पुन्हा 2 पक्ष झाले. पक्ष, साध्य, हेतू, व्याप्ती, दृष्टांत यांची अनुक्रमाने आवश्यकता आहे असंही ते मानतात. या पद्धतीने वैशेषिक लोकांच्या मांडणीचा हा प्रभाव आहे. इथे हे विशेष नावाचं एक गुण मानत असल्यामुळे यांना वैशेषिक दर्शन असं नाव देण्यात आलेलं आहे. थोडा पॉज घेतो तुमच्यासाठी. इथे जे 24 गुण सांगितले आहेत त्याच्यातले रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व एवढं सांगितलंय आणि बाकीचे मग कुठे बघायचे? सांगितले होते. आता हे जे प्रकार सांगितले की नाही 24, त्यात बाकीचे तत्व सुद्धा त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य आणि विशेष यांना सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये द्रव्याचे 9 प्रकार दिलेले आहेत, कर्माचे 5 प्रकार दिलेले आहेत, सामान्यांचे 2 प्रकार दिलेले आहेत. अशा पद्धतीने हे 24 तत्व आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. सगळे तत्व लक्षात राहणार नाही, फक्त यांच्या मांडणीची एक दिशा आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे.
या सगळ्या दर्शनांचा अभ्यास करणं म्हणजे काही वर्ष देणं आहे, एवढं शक्य होणार नाही. परंतु ब्रीफ आयडिया, संक्षिप्त याची आपल्याला माहिती असली पाहिजे की 6 दर्शनशास्त्र आहेत आणि ही दर्शनशास्त्र काय सांगत आहेत. कल्पनाताई, हो. म्हणून हा अभ्यास आहे. कारण पुढच्या कारिका कोणत्या दर्शनशास्त्राने कोणत्या दर्शनशास्त्राला खोडलं हे सांगण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत. म्हणून आपल्याला हे बघायचं आहे. लक्षात आलंय? हो. हा, मला वाटतं आणखीन एक दर्शनशास्त्र आपण घेऊ शकतो. तिसरं दर्शनशास्त्र घेऊया. याला सांख्य दर्शन असं म्हणतात. भगवद्गीतेतला सांख्य योग आणि हे सांख्य दर्शन अत्यंत वेगळं आहे. नाव एकच असलं तरीही दोघांना समान समजू नका. कृपया या दोघांना समान समजू नका. हे वेगळे आहेत. यांचा एकमेकांशी काडी मात्र संबंध नाही. आपल्या मोबाईल मध्ये खाली जो चौकोन येतो त्याला जर तुम्ही मोठं केलं तर हे सगळं षडदर्शन सांख्यदर्शन मोठ्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळेल. त्या चौकोनाला फक्त टच करायचं एकदा आणि त्याही नंतर पुन्हा याला मोठं करू शकता. सांख्य दर्शनाचे उद्घाते महर्षी कपिल आहेत. यांना देवहूती सूत असं नाव आहे. कपिलांना महासिद्ध फार फार ज्ञानी होते. अत्यंत मोठी तपश्चर्या केलेली आहे यांनी आणि यांना देवहूती सूत कपिल असं यांचं नाव आहे. पण श्रीमदाद्य शंकराचार्य यांना देवहूती सूत मानायला तयार नाहीत. ते म्हणतात सांख्यकार कपिल हे वेगळे आहेत. ते देवहूती सूत कपिल नव्हेत. एकच नाव आहे दोन्ही पण, परंतु देवहूतीचा पुत्र जो कपिल ते सांख्यकार कपिल नव्हेत असं आद्य शंकराचार्यांचं म्हणणं आहे. यांचं जे सूत्ररूप सांख्य दर्शन आहे यांचे मूळ सूत्र लुप्त झालेले आहेत, आज उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या मान्य असलेलं शंकराचार्यांना मान्य असलेलं ईश्वर कृष्णकृत प्रत ही प्रमाण धरण्यात येते. ईश्वर कृष्णकृत प्रत ही सांख्य दर्शनासाठी प्रमाण मानल्या जाते. हे अत्यंत प्राचीन आहे. हे तर्कप्रधानही आहे. प्रकृती आणि पुरुष मूल तत्वांवर आधारित आहे. हे निरीश्वरवादी आहे. म्हणून याला नास्तिक दर्शन असं म्हणतात. हे वेदांना प्रमाण मानत नाही म्हणून वेद प्रामाण्य नाही म्हणून हे नास्तिक दर्शन आहे. जे दर्शन वेदांना प्रमाण मानतात त्यांना आस्तिक दर्शन असं म्हणतात. जे दर्शन ईश्वराला मानतात त्यांना सेश्वरवादी असं म्हणतात. जे दर्शन ईश्वराला मानत नाही त्यांना निरीश्वरवादी असं म्हणतात. याच्यामध्ये 6 अध्याय आहेत. चार्ट एकदा बघून घेतो. पुरुष आणि प्रकृती दोनच तत्व मानतात. तिसरं तत्व त्यांना मान्य नाही. आणि पंचविंशती तत्वे तर 25 तत्वांनी सृष्टीची निर्मिती झाली आहे असं ते मानतात. आणि त्या 25 तत्व या ठिकाणी त्यांनी उद्घृत केलेले आहेत. ते त्या ठिकाणी दिलेले आहेत.
प्रकृती, महत, अहंकार, 5 तन्मात्रा म्हणजे 5 आणि 3 8 झाल्या. तन्मात्रा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. 5 महाभूते, आकाश, वायू, तेज, पृथ्वी. 5 ज्ञानेंद्रिय, कान, नाक, त्वचा, डोळे, नाक. 5 कर्मेंद्रिये, वाणी, हातपाय, उपस्थ, गुद, मन आणि पुरुष. असे त्यांनी 25 तत्व दिलेले आहेत. प्रकृतीच्या परिवर्तनाने सगळं बदलतं, पण पुरुष मात्र अपरिवर्तनीय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे 3 गुण मानणारे आहेत. त्रिगुणात्मक जगत आहे हे मानणारे आहे, पण पुरुष ते अनेक मानतात. पण तो निष्क्रिय आहे असं म्हणतात, असंग आहे असं म्हणतात, मोक्षही मानतात. पण दुःखत्रयाची म्हणजे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक या 3 प्रकारांच्या दुःखातून मुक्ती मिळते असं ते म्हणतात. म्हणून मोक्ष म्हणजे कैवल्य प्राप्त होतं असं त्यांचं म्हणणं आहे. हे तर्कप्रधान आहे, नास्तिक दर्शन आहे. 2 तत्वांवर हे आधारित आहे, प्रकृती आणि पुरुष. पंचविंशती तत्वाच्या साह्याने सृष्टीची उत्पत्ती स्पष्ट केलेली आहे. भेद ज्ञानातून दुःख निवृत्ती होते. आता आणखीन थोडं सांख्य दर्शनासंबंधी आपण सांगू इच्छितो. या सांख्य जे चार्ट मध्ये नाही ते, या सांख्य दर्शनात 526 सूत्र आहेत, जे 6 अध्यायांमध्ये स्पष्ट केलेले आहेत. 526 सूत्र आहेत. त्यांना ईश्वर कृष्णांच्या 70 प्रमाण कारिका म्हणजे आर्या आहेत. जशा गौडपादाचार्यांच्या कारिका आहेत मांडुक्याला आधारभूत, तसं ईश्वर कृष्णांच्या 70 प्रमाण कारिका म्हणजे आर्या या 526 सूत्रांना आधारभूत आहेत. या सूत्राचा विषय परिचय, महत्त्वादी कार्य, वैराग्य, विरक्त कथन आणि परममत खंडन यांचा समावेश आहे. 2 तत्व मानतात हे आपलं आधी सांगून झालेलं आहे. तत्व 2 आहे, एक अनादि आहे आणि स्वतंत्र आहे. प्रकृती आहे आणि पुरुष आहे. यातलं ते प्रकृतीला जड मानतात आणि प्रकृतीचा परिणाम 23 तत्वात्मक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून जग हे त्रिगुणात्मक प्रकृतीच्या प्रधानत्वातून निर्माण झालेलं आहे. अजून पूर्ण व्हायचं आहे, लिहिता यावं म्हणून थोडा पॉज दिलेला आहे. हे सांख्य दर्शन भगवद्गीतेतल्या सांख्य योगाशी संबंधित नाही आणि उत्तर मीमांसेशी संबंधित नाही. सांख्य नाव सारखं आहे, जसं कपिल नाव एक देवहूती पुत्र कपिल आहे आणि दुसरा एक कपिल आहे. त्या दुसऱ्या कपिलांनी हे लिहिलेलं आहे. आणखीन सांख्य दर्शनकारांनी जीवाला असंग मानलेलं आहे. सांख्यदर्शीकारांनी जीवाला काय मानलं आहे? असंग मानलाय. ते जीव असंग आहे असं म्हणतात. जीवाला चेतन मानतात, जीवाला विभू मानतात, जीवाला नानाही मानतात आणि जीवाला भोगता पण मानतात. इकडे असंग पण आहे म्हणतात आणि भोगता पण आहे म्हणतात. या 2 गोष्टी आपल्या बुद्धीला पेलणार नाही. जो असंग आहे तो भोगता कसा असेल?
पण ते मानतात. म्हणून मग त्यांचं पुढे खोडल्या गेलेलं आहे उत्तर मीमांसेला. जीव असंग मानतात, दुसरं पुरुषालाही ते असंगच मानतात, पण प्रकृतीहून पुरुष भिन्न आहे असं मानतात. प्रकृतीजने दुःख पुरुषाला स्पर्श करत नाही असं म्हणतात, आणि पुरुष कार्यकारणाहून विलक्षण आहे असं म्हणतात. त्रिविध दुःखांची निवृत्ती हा पुरुषार्थ आहे असं म्हणतात. म्हणून ते निवृत्तीला व्यक्त निवृत्ती आणि अव्यक्त निवृत्ती आणि ज्ञ यांच्या विचाराने आहे असं म्हणतात. आता व्यक्त निवृत्ती कशाला म्हणतात, अव्यक्त निवृत्ती कशाला म्हणतात आणि ज्ञ कशाला म्हणतात, याचं स्पष्टीकरण पुन्हा सांख्य दर्शनकारांनी दिलं. व्यक्त म्हणजे कार्य, ते सहेतुक आहे, ते अनित्य आहे, ते एकदेशी आहे, ते क्रियावान आहे, ते अनेक आहे, ते आश्रित आहे, ते प्रधान सूचक आहे, ते सावयव आहे आणि परतंत्र आहे. आणि अव्यक्त म्हणजे, व्यक्त म्हणजे कार्य, अव्यक्त म्हणजे कारण. व्यक्त म्हणजे कार्य. व्यक्ताबद्दल एकदा पुन्हा सांगतो. सहेतुक आहेत, अनित्य आहेत, एकदेशी आहे, क्रियावान आहे, अनेक आहे, आश्रित आहे, प्रधान सूचक आहे, सावयव आहे आणि परतंत्र आहे. आता अव्यक्ताचं वर्णन आहे. अव्यक्त म्हणजे कारण, ते विषय रूप आहेत. अव्यक्त जड आहे, परिणामी आहे. अव्यक्त जड आहे म्हणतात, परिणामी पण आहे म्हणतात, मोह पण आहे म्हणतात, सुख दुःख देणारे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे व्यक्त निवृत्ती कोणत्या प्रकारची सांगितली, एक व्यक्त निवृत्ती, एक अव्यक्त निवृत्ती आणि एक ज्ञ निवृत्ती. आणि हा ज्ञ शब्दाचा ते विवेक असा अर्थ घेतात. प्रकृती आणि पुरुष यांचा विवेक हेच ज्ञानाचं स्वरूप आहे असं म्हणतात. याच विवेकाने मोक्ष प्राप्त होतो आणि अविवेकाने बंध निर्माण होतो. हे आस्तिक दर्शन आहे. म्हणजे वेदाला प्रमाण मानत म्हणून आस्तिक दर्शन आहे. पण ईश्वर मानत नाही म्हणून निरीश्वरवादी आहे. आणि दोनच प्रमाण, तीनच प्रमाण मानतात, प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. बाकी प्रमाण हे मानत नाहीत. 6 प्रमाण आणि 3 उपप्रमाण हे मानत नाहीत. अशा पद्धतीने सांख्य दर्शन आज आपलं स्पष्ट झालं. हे तिसरं दर्शन आहे. एकूण 6 दर्शन आहेत, तसे 9 पण आहेत. पण आता उपदर्शनांचा उल्लेख करायचा की नाही पुढे पाहू. 6 दर्शन झालेत, ह्यातलं 3 आज सांगितले, 3 उद्या सांगूया. आज माझ्या सांगण्यात तुम्हाला काही गती जास्त आहे असं वाटलं किंवा आणखीन काही वाटलं तर मला सूचना द्या, ज्या मी उद्यासाठी पाळेन. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. उद्या पुन्हा हा चार्ट आपल्या समोर दाखवण्यात येईल. राम कृष्ण हरी. काही सूचना असतील तर मला सांगा. हा चार्ट दाखवा ना, थोडं लिहायचं राहिलं. ग्रुपवर टाकतो. राम कृष्ण हरी.